उद्या काही घोळ घालू नकोस मारता. एवढं काम चोख बचाव म्हणजे झालं. वहिनी, राणा भाऊजी, आपण का नाही काय तर चांगलं प्लॅनिंग आखलं पाहिजे बरं का. अहो गावात अशी फुल्ल हवा झाली पाहिजे बघा तुमच्या वहिनीची. हे असं शांत राहून कायच मत मिळायची नाहीत किंवा आपल्याला. तर लोक माऊ काका बोका खरंच वाईट आहे. राजकारण वाईट आहे रे बाबा. भल्या भल्याच बिघडवताय ते. अरे लाडू, तुझा काका बोका आहे का नाही पहिल्यापासूनच बिघडलेलाच होता बघ. हा म्हणजे मधी मधी जरा सरळ मार्गाला आलं होतं, चांगली कामं धामं करत होतं, पण बघवलं नाही देवाला. लाडू जाऊ बाई, तुम्ही का नाही, तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही आमच्या यांना राजकारणात उघड ढकललासा बघा. सुधारल्याला बिघडलं का नाही परत. हो वहिनी, मला कुणालाच माझं पटत नव्हतं ना. हे बघा, आओ आधीच एवढं रंग दावलंसा, आता काय आणखी दावायलाय. बडबड ठेव तुझं. दोन मोठी माणसं बोलताना बारक्यांनी मध्ये मध्ये बोलायचं नसते. हे बघा वहिनी, ते सुरजा आधीच दारुड म्हणून फेमस होतं. तर आम्ही काय केलं, बापूंनी एक मधाची बाटली दिली त्याच्या हातात. मी बाहेर राहून त्याचं काढलं फोटो आणि गावभर पोस्टर चिटकवलं. सुरजा पिटकच होत म्हणून लोक आमच्या खोटेपणावर विश्वास ठेवणार याची आम्हाला गॅरंटी होती. नाही पण यो व्हिडिओ खोटा नसल हे कशाबर ना. ए तुला विचारलंय काय कुणी? गप्प बस की जरा. भाऊजी सॉरी, खरं तर मी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. हो नाही बहिणी, त्या पप्प्यानं डावाचा चाकला होता फसण्यासारखा. आणि त्यात माझं मागचं रेकॉर्ड. ते सोडा, आता खात्री पटली नव्ह तुमची. हो, पण हे सत्य सगळ्यांसमोर यायला पाहिजे. हो, सगळ्यांचं काय घेणं देणं नाही मला. तुम्हाला आणि राणादाला पटलं की बस आहे. नाही भाऊजी, आपण करतोय ते बरोबर आहे हे सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे. हा व्हिडिओ सगळ्यांसमोर यायला हवा. आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी कामाला लावतो मी. चला. हॅलो अवद्या, ऐक, गावात सगळीकडे व्हिडिओ पोचायला पाहिजे. हा हा, सगळीकडे पाठवून टाक की. सगळ्यांच्या मोबाईल वरती. आपल्या मंडळात सगळ्या पोरांनी सांगून टाक. घुमवते नुसतं आता. कळू दे की, कळू दे. सांग सगळ्यांनी. गावात बारक्यापासून मोठ्या पतूर सगळ्यांना कळायला पाहिजे. हा हा चालतंय, ठेवतो आता. काय राणादा, बोल की. तू सगळं गप का? आता पप्प्यानं मला फसवलंय सांगितलं होतं का नाही मी? मग अरे खरं काय ते समोर आलं तू खुश व्हायला पाहिजे होतस. नाही खुश आहे मी. मग असं
मर्दा माफ कर मला. तू सांगत होता तरी विश्वास ठेवला नाही मी. मला वाटलं तू खरंच. तुला खरं वाटलं म्हणून तू चिडलास ना मग ठीक आहे की. खोटं असून बी चिडायला तू दुश्मन थोडीच आहेस माझा. हे बघ, तू चिडला ते तुला माझी काळजी वाटली म्हणून. नाही, तू सांगत होता अरे बी मी तुझ्यावर विश्वास ठेवला. खरंच चुकलं माझं. सूरज, तू रागवला नाही ना हो माझ्या? अजिबात नाही. राणादा, आजवर हजारदा चुकलोय मी आणि हजारदा पाठीशी घातलेस तू. मी कशाला रागवीन तुझ्यावर मर्दा? हे बघ, मी चुकणार नाही असं नाही. चुकीचं वागणार नाही याची गॅरंटी आहे बघ. मी जरी चुकलो की नाही तर तुला सांगणार. तुझ्या संगत खोटं नाही बोलणार मी. तुझा नुसता विश्वास असू दे माझ्यावर. होय, आता अख्खा जग तुझ्या विरोधात सांगत आलं की नाही, तरी जोर तू सांगत आहे तोवर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. शब्द घरानाचा. हे तू शब्द बी तुझ्या वहिनीला दे जा. तिला गरज आहे, मला नाही. मला नुसतं तू सांगितलंस की नाही तरी बस आहे. आपल्या भावावर फुल विश्वास आहे आपला. त्या पप्प्याला आता सोडणार नाही मी. माझ्या भावावर आळ घेतोय. नाही राहणार. हे बघ, पप्पा आहे की नाही, ते आपण वाद करायची मारामारी करायचीच वाट बघायला लागली. आपण त्याला त्याच्या पद्धतीने उत्तर द्यायचं. माझ्या वहिनीला खोटा पाडतोय होय. आता यो व्हिडिओ आहे की नाही, सगळ्या गावाला पोचणार आहे. सगळ्या गावाला त्याचं खरं रूप कळू दे, मग कळते त्याला. तू उठ, उठ तू. चल जाऊया. हात पोचत नाही. चल. ते सुरजा आधीच दारुड म्हणून फेमस होतं. आता आम्ही काय केलं, बापूंनी एक मधाची बाटली दिली त्याच्या हातात. मी बाहेर राहून त्याचं काढलं फोटो आणि गावभर पोस्टर चिटकवलं. आता सणीचा निर्देश सुटणार आणि पप्प्या जाम अडकणार. खरंच तुझ्या पिंडकच होत म्हणून लोक आमच्या खोटेपणावर विश्वास ठेवणार याची आम्हाला गॅरंटी होती. मला आधीच माहिती होतं या पप्प्याचीच काहीतरी शाळा आहे बघ. होय, राजकारणात माणसं एकमेकावर खावा चिकट पेकत त्यात याचा काय बी नियम नाही बघ. शिव पप्प्याला तोंडावर आपटा पाहिजे, म्हणजे मग याला कळेल. आपटलंच पाहिजे बघ. काय त्या रुपीच आता झोपल्या लवकर आणि मला अहो बघा की व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघा. बापूचा आणि पप्प्याचा व्हिडिओ आहे. हे बघा. सुरजा आधीच दारुड म्हणून फेमस होतं. आता आम्ही काय केलं, बापूंनी एक मधाची बाटली दिली त्याच्या हातात. मी बाहेर राहून त्याचं काढलं फोटो आणि गावभर त्याचा मुडदा बसला ह्या पप्प्याचा आणि आमच्या सन्निधाला फसवलं वय यानं. हा, आणि ह्यो बापू बी दिसतो की ग. देव बी आमच्याच मुळावर का उठलाय कुणाच ठाव. खरं एवढा चांगला मुद्दा गावला होता, पण आमचं चांगलं बघवलं नाही कुणाला. सूरज गायकवाड निर्दोष, पप्प्याचं घाणेरडं राजकारण. 17दा यो फॉरवर्ड आलाय आम्हाला. आमचा नंबर 1 कोणी दिलाय गावात कुणाच ठाव. ताईचा व्याज दिलाय की अब इलेक्शन आहे म्हणून. काय? आणि अडचण आली तर अजिबात फोन करायचा नाही, नुसता मेसेज करायचा असं मी सांगितलं. अगं ए, तुला कोणीच सांगितलं ग शांपळा करायला? अहो मी तुमची पी आहे ना व. रानात एक तर काय बी करत नाहीत म्हणून म्हटलं तुम्ही इलेक्शन जिंकावं म्हणून मला जे जे करता येईल ते मी करायला यावं. आम्ही जिकावं म्हणून केलंस का आमचा जीव जावा म्हणून केलंस? हे ठीक आहे, आता हिथनं पुढे मी माझाच नंबर देत आहे. बरं ती नाही, आता मुद्द्याचं काय करायचं? कसला ढेकळाचा मुद्दा?
तो निसटला आपल्या हातनं कवाच. काहीतरी करायलाच पाहिजे चंदे. अशी काय तर खेळी खेळली पाहिजे का नाही, या मास्तरनीचा काटाच निघाला पाहिजे. या पप्याचा डाव वाया गेला, पण आपला डाव मात्र वाया जाता कामा नये. हा एकदम बराबर बोललासा बघा ताईसाहेब तुम्ही. पर करायचं काय? फॉर्म भरताना आपण आपली ताकद दावून द्यायची. तुझा राणा भाऊजीला आम्ही बोलवले म्हणून सांगून ये जा. अहो ताईसाहेब, राणादा या घरचं थोरलाय ती सरला काय? अहो त्यांनी तुमच्याकडे यायचं का तुम्ही त्यांच्याकडे जायचं? ए, तुला नसतं डोसकं चालवायला कुणी सांगितलंय का? थोरलेपणा घरातल्या गोष्टीत. आम्ही त्यांना इलेक्शनच्या कामासाठी बोलवायलोय आणि इलेक्शन मध्ये आम्ही त्यांना सिनियर आहे. चौसुपीत आम्ही त्यांची वाट बघालोय म्हणून सांगून ये जा. हा. ताईसाहेब, राणा वहिनी हा? बोलवलं? डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही, बोला की. उद्या माणसं जमवायची पॅनल साठी, तर त्याचं काय झालंय? ते ध्यानात आहे माझ्या. ठीक आहे, मग सकाळ सकाळच कामाला लागा तुम्ही. चालते. बरं, मागच्या टायमाला सभेला जसं झालं तसं होणार नाही ना व? नाही. नक्की होणार नाही ना व? हे बघा राणा भाऊजी, आम्ही तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकलाय. तेव्हा माणसं येत्याल नव नक्की? हे बघतो मी, तुम्ही काय बी काळजी करू नका. ठीक आहे, मग उद्या सकाळी लवकर ध्यानात असू द्या. तो वहिनीसनी सांगितलंय खरं, पण माणसं येतील का नाही हे मोठं कोडच आहे. मामा नमस्कार. काय मावशी नमस्कार. ए पप्या, सर कुठं जाऊ आहे? देवळात निघालो रे. काय पाप धुवायला काय? म्हणजे अरे ते बिचारा सूरजवर राजकारण करतोयस. देव असली पाप कधी माफ करत नसती, लक्षात ठेव. ए लई छान आहेस, जा काम कर जा. सरपंच आले. ओ भावी सरपंच, नमस्कार नमस्कार नमस्कार. व्यायच्या आधीच आपटला होय तोंडावर. शपथ नाही तर कशाला करायचं राजकारण? अरे एका महिलेनं डाव अनपाडला गड्या तुझा. ये चला येणार चाप्याला, चला की. चला चल. बापो काय रे पप्प्या, अरे काय झालं ही? अरे आपला डाव आपल्या चांगला आलाय, अख्खं गाव असा लागलंय आपल्यावर. एकदा सरपंच झालो की कसं रडू तू बघा समजायच नाही. बापू आता जरा शांत राहा, कुणाला अजिबात दुखवायचं नाही, गप ऐकून घ्यायचं. राजकारणात हे चालू राहते. काय चालू राहते मर्दा? अख्खं गाव शिव्या घालायला लागले आपल्याला. ऐकून घ्यायच्या. अरे पर बापू कुणी शिव्या घातल्या म्हणून काय अंगाला लगेच भूक पडतात का आपल्या? हा, राजकारण करायचं म्हटल्यावर असं निगरगट्ट कातडीचं असावं लागतंय. आणि माणसांचं काय हो, आजचं उद्या इसरतात. आपण ती इसरायची वाट बघू. बापू चला चला, आता काय झालं नाही असं दावायचं आणि गरमागरम चहा मारायचा. चला बसा, चहा मार. बसा हो बापू, देवाला नंतर जाऊ. बसा तुम्ही. बसला काय? नमस्कार. बापू थांबा. बापू बापू
जास्त काही बोलत नाही. फक्त एक लक्षात ठेवा, आम्ही चांगल्या पद्धतीनं राजकारण करतोय तर तुम्ही त्यात घाणेरडेपणा आणू नका. आता राजकारण कसं करायचं हे तुम्ही शिकवणार काय माननीय परेश पाटलाला? माननीय असता तर अशी फसवणूक केली नसती. तू आणि राणानं माझ्या रेणूचं लगीन लावून दिलं, ते काय होतं? अरे फसवणूकच होती ती. बापू, उगाच कुठलाही राग कुठेही काढू नका. रेणूचा विषय वेगळा होता, हा विषय वेगळा आहे. वेगळा कसा? हा, वेगळा कसा? हे बघा, आम्ही आमचा विषय आमच्या पद्धतीने हँडल करणार. हे हँडल करायला का तुम्हाला एकट्याला येत नाही? हो, शेरा सव्वा शेर कसं वागायचं हे कळतं आम्हाला. उगाच आम्हाला वाकड्यात जायला लावू नका. लोकशाही मार्गाने निवडणूक लढवा. लोकशाहीचा विषय लय हार्ड असतोय, इतकी साधी सोपी गोष्ट नाही ती. तुमची अक्कल किती येते कळलंय मला. सूरज भाऊजींना फसवायला पाहत होतात ना, आता तुम्हीच तुमच्या जाळ्यात अडकलाय. आता आम्ही गप्प बसतोय, पण इथून पुढे अजिबात नाही. ठगास महाठग ही म्हण फक्त शाळेत शिकवत नाही मी, प्रत्यक्षात आणताही येते. जरा जपून. एक नंबर बघा वहिनी. इथून पुढे आमच्या तावडीत सापडलात ना तर सुटणं जमणार नाही तुम्हाला. अहो अजिबात जमणार नाही. अहो याची झेपच नाही हो. अहो फाळकूट राजकारण केले म्हणून ह्यांचे काकत कलिंगड आले हो. आता तेच काकडलं कलिंगड कसं फुटतंय बघा आता. ए, इलेक्शन लय लांब आहे अजून. परेश पाटील काय चीज आहे दाखवतो एकेकाला. बर चला बापू, यांच्याकडे नादाला लागताय. चला. अंजली वहिनी बरोबर उतरवलं बघा त्या पप्प्याला. अहो इथं काहीच नाही. इथनं पुढं बघा, नाही त्या पप्प्याला जमिनीत गाडला की नाही, जय किसान पॅनलचं नाव सांगणार नाही. तुम्ही सगळ्यांनी जर खऱ्याची साथ दिलीत ना तर ही अशी माणसं आपल्या गावाचं काहीही वाईट करू शकणार नाही. तुम्ही असल्यावर कसं कराल? चान्सच नाही तर. वहिनी तुम्ही फुल फार्मात यायचा बघा. या गावच्या सरपंच अंजली वहिनीच होणार. जय किसान पॅनलचा विजय असो. अरे जय किसान पॅनलचा विजय असो. जय किसान पॅनलचा. अहो दादा, मी म्हणतोय म्हणून उभं राहा की. वहिनीच्या बाजूला राणादा खुलं कुत्र चावलंय मला. नाही बाबा राणादा, अहो पण का? मी अंजली वहिनीच्या बाजूला बरं तयार आहे बघा. आपण वहिनीच नाही गरज आहे. राणादा, तुम्हाला तुमच्या वहिनीची कणव येत असेल म्हणून मला नाही. तुम्ही दुसरं काय पण सांगा, पण हे तेवढं सांगू नका बघा. येतो. कोण वहिनी साहेब? नाही राहणार. आपण का? तुम्ही चुकीच्या बाजूने उभा आहे राहणार. कळते का तुम्हाला? ह्यात काय चुकीचं? आता कसं सांगू तुम्हाला? राणादा, तुम्ही वहिनी साहेबांच्या बाजूने जाणार असाल तर निवडणुकीसाठी आमच्या दारात पण येऊ नका. असं का बोलताय? यांनी काही जबरदस्ती केली का तुमच्यावर? नमस्कार वहिनी. राणादा आम्हाला तुमच्या विरोधात जायला सांगायला लागल्यात आणि वहिनी साहेबांनी पाठिंबा द्या म्हणून सांगायला लागल्यात. पण हे माझ्या विरोधात नाहीत. मग तरी बी वहिनीच्या बाजूने उभं राहा असं का म्हणायला लागलेत? त्यांची त्यांची कारण आहेत. आणि मी बायको आहे म्हणून मलाच साथ दिली पाहिजे असं कुठे? प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. कुणाला साथ द्यायची कुणाला नाही हे ठरवायचं. त्यांना हवंय ते त्यांना करू द्या. तुम्ही तुमचं ठरवा. मी सांगितलं की वहिनी, मी तुम्हाला साथ देणार बघा. काय बी होऊ दे, आम्ही वहिनी साहेबांच्या मागे जाणार नाही. यांची साथ मलाच आहे. तुम्ही माझे मतदार फोडायचा कितीही प्रयत्न करा, सहजासहजी फुटणार नाहीत. नाही
ते मी आपला विरोधकात तर विरोधकासारखं वागा.